हॅलो फ्रेंड्स, आपल्या चॅनलवरती तुम्हाला इन्फानाइट बिकम किंवा सिस्पे याबद्दलचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आता सिस्पे इन्फानाइट जो घोटाळा आहे तो फार मोठ्या प्रमाणात अहिल्यानगर जिल्हा, श्रीगोंदा तालुका आणि श्रीगोंदा तालुक्यातली छोटी मोठी गावं जी आहेत त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात जे गुंतवणूकदार आहेत ते प्रभावित झालेले होते. आणि आत्तापर्यंतचा इतिहास आहे की ज्यावेळेस असे काही स्कॅम झालेत किंवा अशा काही गोष्टींमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे बुडालेले आहेत तर ते पैसे वापस भेटलेले नाही. याचा फक्त एकच अपवाद आहे की मुंबईमध्ये अशाच पद्धतीचा एक स्कॅम झालेला होता आणि त्या स्कॅमचे जे पैसे आहेत म्हणजे ज्यांच्याकडं लिखापडी होती किंवा नोंद होती तर त्या लोकांचे पैसे जे आहेत ते तब्बल 5 की 6 वर्षांनंतर मिळालेले होते. आणि त्या स्कॅमबद्दल पण संपूर्ण माहिती अशी नाही आहे, परंतु आपल्याच आजूबाजूच्या लोकांकडनं हे ऐकायला मिळतं. आणि ज्यावेळेस इन्फानाइट हा स्कॅम झाला होता त्यावेळेस मलासुद्धा त्या मुंबईचा जो अशा पद्धतीचा घोटाळा झाला होता आणि स्कॅम झाला होता तर त्याची माहिती जी आहे ती भेटलेली होती. तर म्हणजे अशा पद्धतीचा ज्यावेळेस स्कॅम होतो तर पैसे आपल्याला मिळतील अशी जी गॅरंटी असते ती जवळपास झिरोच असते. परंतु हा इतिहासात म्हणजे काय म्हणतील ना, जर ह्या इन्फानाइट सिस्पे याचे पैसे जर गुंतवणूकदारांना मिळाले तर याची नोंद जी आहे ती खरंच इतिहासामध्ये होईल असंच म्हणावं लागेल. आणि याची आशासुद्धा आहे. स्वतः पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलेलं आहे की गुंतवणूकदारांचे पैसे हे मिळतील. भाजपचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत मनोज ठोकर यांनीसुद्धा या प्रकरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लक्ष घातलेलं आहे आणि जवळजवळ 115 कोटी रुपये हे फ्रीज केलेले आहेत. आणि जे मुख्य सूत्रधार याचा होता, स्कॅमचा होता, तो म्हणजे नवनाथ अवताडे. खरं तर नवनाथ अवताडे मराठी माणूस होता आणि त्यांचं जे भाषणं असायचे, बोलणं असायचं त्यामधनं आहे ना असं वाटायचं की हा माणूस धोका देणार नाही, इतकं तळमळीने मुलाखती सांगायचे. TV9 मराठीमध्ये ज्यावेळेस त्यांची मुलाखत आली होती आणि ती जेव्हा सर्वसामान्यांनी मुलाखत बघितली त्यावेळेस त्यांच्याकडे पाहून असं वाटलं की हा माणूस खरंच जनतेसाठी काहीतरी करायची इच्छा आहे की काय. आणि हा जो घोटाळा आहे तो फार स्मूथली चालला. 2.5-3 वर्ष लोकांना, जे लोक खरंच याच्यामध्ये नवीन सहभागी झाले होते त्यांना फार मोठ्या प्रमाणात जी संपत्ती आहे ती गोळा करता आली. फॉरेन ट्रिप्स मिळाल्या, खूप मज्जा त्या लोकांनी केली. आणि आत्ता बाकीच्यांना गुंतवून त्यांना कमिशन होतं, 2% कमिशन त्यांना होतं. आणि त्यामुळे गोरगरीब म्हणू नका, नोकरदार म्हणू नका की सगळ्या लोकांना यांनी लालच दाखवलं. आणि मेन म्हणजे त्यांना शिव्या घालण्यात काहीच मज्जा नाही आहे. चूक ही ज्यांनी त्याच्यामध्ये पैसे गुंतवले त्यांचीच आहे की त्यांना ते दिसलं, त्यांना तो लालची पैसा दिसला की कमी कालावधीमध्ये 9-10% रिटर्न, म्हणजे फक्त रिस्क 1 वर्षाची होती. 1 वर्षानंतर आपले पैसे डबल होणार होते. आणि अशा विचाराने की हां बाबा आपण पैसे टाकल्याच्या नंतर कमीत कमी 1-1.5 वर्ष जरी म्हणजे ही स्कीम चालली तरीसुद्धा आपण तोट्यात नाही आहे. परंतु ज्या वेळेस त्यांनी जे AMC काढलं किंवा त्यानंतर अगोदरची जी ही होती बघा, इन्फानाइटमध्ये त्यांनी सांगितलं की आता ते म्हणजे कॅश पण त्यांनी घेतली, जे AMC आहे, त्यानंतर आपलं ॲप्लिकेशन लॉन्च होणार आहे. अरे अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या. सुप्यामध्ये त्यांनी इन्फानाइट बीकन ही जी पतसंस्था आहे ती इस्टॅब्लिश केली. आणि त्यानंतर लोकांनी अंधाधुंद जो पैसा आहे तो याच्यामध्ये टाकला आणि बिचारे लोक फसलेले आहे. परंतु आत्ता असं सांगण्यात येत आहे, पोलिसांकडनं सुद्धा सारखं आव्हान होत आहे की तुमचे जर गुंतवलेले पैसे तुम्हाला मिळालेले नसतील तर तुम्ही जबाब नोंदवा. तुम्ही पोलीस स्टेशनला जा. पोलीस स्टेशनला तुम्ही जे बँकेचं स्टेटमेंट आहे पैसे टाकलेलं ते जमा करा. म्हणजे एक कागद द्या की माझे एवढे एवढे पैसे गुंतलेले आहे, मला रिटर्न मिळालेले नाही आहेत पैसे. तर जेणेकरून रेकॉर्ड हा राहील. आणि ऑलरेडी सरकारकडे 300-350 कोटी रुपये सरकारकडे फ्रीज केलेले आहेत, त्यांची स्थायी मालमत्ता आहे. त्यामुळे आणि म्हणजे काय म्हणतात ना त्याला, फक्त आता कोर्टाकडनं आदेश यायचा बाकी आहे असं सांगितलं जातं आहे की
जे काही सह्या असतात, जे काही नेत्यांच्या सह्या असतात, त्यानंतर याच्यासाठी एक काय म्हणतात समितीसुद्धा गठीत करण्यात आलेली आहे. त्या समितीच्या माध्यमातून हा कारभार आता पुढचा हाताळण्यात येणार आहे, पैसे वाटण्यात येणार आहे. तर याच्यासाठी असे बऱ्याचशा लोकांचे मेसेज आहेत की ताई हे पैसे किती दिवसांपर्यंत मिळतील. तर आता हे जर पैसे मिळायचे असतील तर जे मनोज ठोकर आहेत, जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, तर त्यांनी याच्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी सांगितलेला आहे. म्हणजे दिवाळीच्या आत बाहेर हे पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं आहे. परंतु आता पहिली गोष्ट तर अशा स्कॅममधले पैसे मिळतीलच याची गॅरंटी नाही. आता सरकारकडे हे पैसे आहेत, त्यांच्याकडं आहेत, त्यामुळे हे पैसे मिळतील अशी आशा आहे. कुठेतरी दोन्ही बाजूंनी बोलावं लागतं, कारण की 100% फिक्स मिळतीलच असं नाही. तर जर पैसे मिळाले तर त्यामध्ये सुद्धा हे सरकारी काम त्याला किती वेळ लागेल सांगू शकत नाही. परंतु तुम्ही जर समजा 3 लाख रुपये 4 लाख रुपये गुंतवलेले असतील आणि तुमचे 1-1.5 लाख रुपये रिटर्न भेटले, तर बाकीचे जे तुम्हाला पैसे भेटले नाहीत तर तेवढेच पैसे तुम्हाला भेटणार आहेत. जर पैसे भेटले तरी तुम्ही जेवढी मुद्दल गुंतवली होती आणि त्यातली तुम्ही जर थोडीही काढलेली नसेल तर ती पूर्ण मुद्दल तुम्हाला मिळेल. पण थोडी जर तुम्ही मुद्दल काढलेली असेल आणि तुमचे राहिलेली मुद्दल जी आहे तीच तुम्हाला इथं भेटणार आहे. तुम्ही ते जे काय म्हणतात की आम्ही एवढे काढले होते, ते व्याज होतं आणि ते आमची मुद्दल आहे, तर तसं काहीच नाही. पण काय म्हणतात ना, फुल ना फुलाची पाकळी, एवढा लॉस झालेला आहे लोकांचा, अक्षरशः जमिनी गेलेल्या आहेत. श्रीगोंद्यामध्ये आता एक घटना घडली, अनेक अशा घटना घडल्या. तो सिस्पे एजंट आहे, त्याला मारलं आहे, त्यालासुद्धा त्याच्या घरी जाऊन मारले. तर अशा अनेक घटना ह्या प्रकरणामध्ये घडलेल्या आहेत आणि सर्वसामान्य जो आहे तो खरंच खूप आर्थिक दबावामध्ये ह्या सिस्पे घोटाळ्यामुळे आलेला आहे. आणि आपल्याला माहीत असतं की ही स्कीम ना प्रॉन्झी स्कीम आहे, फ्रॉड आहे, तरीसुद्धा माहीत नाही. परंतु भुरळ ही माणसांना पडते आणि सुशिक्षित वर्गांनासुद्धा ह्या स्कॅमने भुरळ पाडली. तर व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा यामध्ये किती फसले किंवा तुमची काय हे अनुभव आहे ह्या घोटाळ्याचा, तर तो खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि पैसे मिळतील ही गॅरंटी थोडी का होईना आहे, त्यामुळे होप फॉर द पॉझिटिव्ह. थँक्यू.